नमस्कार. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल, शिकत असाल किंवा शिकवत असाल, तर निलेश निमकर सरांचं शिकता शिकवताना हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला अनेक शिक्षण संस्था चालतात. म्हणजे मुलांसाठी शाळा कशी निवडावी, अ, आणि मुलांसाठी कुठले उपक्रम राबवावे, कुठले उपक्रम हे खऱ्या अर्थाने मुलांसाठी फायदेशीर असतात. या सर्व अनुभवांची शिदोरी ह्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल आणि वाचता वाचता अनुभवायलासुद्धा मिळेल. मला ह्या पुस्तकातल्या खूप साऱ्या गोष्टी आवडल्या. त्यापैकी त्यातली एक म्हणजेच की आपल्या आजूबाजूला खूप सारे शिक्षण क्षेत्रातले देखावे होत असतात. खऱ्या अर्थाने मुलं त्या गोष्टीतून काय शिकतात हे आपण विसरून जातो आणि त्या देखाव्यांना बघूनच आपल्या मुलांना त्या ठिकाणी पाठवतो. त्याच्यानंतर मुलांना समाधानी राहायलाही शिकवायचं आहे आणि ते आपण कुठेतरी विसरून जातो. म्हणजे मी ऑब्झर्व केलं की मुलं चक्क गाईड विकत घेतात. 9वीपर्यंतची जी मार्क्स आहेत त्यावरती IIT किंवा एम्स अशा संस्थांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आहे किंवा कुठेही प्रवेश मिळण्यासाठी ते मार्क्स महत्त्वाचे नसतात. तरीही ते मार्क्स मिळवण्यासाठी आपण मुलांना घोकंपट्टी करायला लावतो किंवा त्यांना कॉपी करायला लावतो सरळ सरळ. तर हे फार चुकीचं आहे आणि खूप सोप्या सोप्या गोष्टीमध्ये मिळवलेलं जे यश असतं आपण ते गावभर मिरवतो आणि त्यामुळे मुलांची कल्पनाशक्ती संकुचित होते. यामध्ये आदिवासी मुलांचे अनेक अनुभव की म्हणजे आपल्या मुलांना असं बघतो की मुलांना काहीच येत नाही, पण ह्यामध्ये एक सुंदर वाक्य आहे की मुलं स्वतःचा अनुभव विश्व सोबत घेऊनच फिरत असतात. म्हणजे मुलं शाळेत येतात किंवा कोचिंग क्लासेसमध्ये येतात, तर ते काही शून्य नसतात आणि आपण काही मुलांना फक्त शून्य नावाचं लेबल लावून देतो. तर ते स्वतःचं अनुभव विश्व सोबत घेऊन येतात. त्या अनुभव विश्वात शिरून आपल्याला त्यांना काही देता आलं तर त्यांना आपण नक्कीच शिकवू शकतो. म्हणजे आदिवासी मुलांना शिकवणं ही खूप अवघड अशी गोष्ट आहे आणि त्या अनुभवातून सरांनी शिकवलं आणि ते स्वतःही खूप साऱ्या गोष्टी शिकले. तर तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचायला पाहिजे. म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये शाळा निवडताना किंवा कोचिंग क्लास निवडताना आपल्याकडे जी पद्धत वापरली जाते ती आपल्या मुलासाठी योग्य आहे का किंवा अयोग्य आहे हे आपल्याला ठरवताना नक्कीच उपयोग होईल. आणि जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मी ह्या पुस्तकातली काही प्रकरणं आपल्याला नक्कीच यूट्यूबवरती अपलोड करेन. थँक्यू.